नमस्ते. आज मी 3 प्रकारचे नमकीन बनवते. हे अख्खे सालीसकट मूग भिजत टाकले होते 5 ते 6 तास. ही चण्याची डाळ ती पण 4-5 तास भिजत टाकली. ही मुगाची डाळ ही पण 4-5 तास भिजत टाकली. हे आपल्याला तिन्ही प्रकार बनवायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला हळद लागेल थोडी, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ एवढंच लागणार आहे. तर आता आपण ही मूग डाळ आहे ना, तर ही मूग डाळ आपण एका चाळणीमध्ये चांगली पाणी त्याचं निथळून काढू. आता ही मूग डाळीचं पाणी निघालेलं आहे. आता एका कपड्यावरती आपण तिला पसरून घेऊया, म्हणजे त्याचं सगळं पाणी निघून जाईल, कपड्याला शोषून घेईल सगळं पाणी. आता ही चण्याची डाळ आपण गाळून घेऊया. ती पण एका कपड्यावरती टाकू. आपल्या दोन्ही डाळी आता चांगल्या सुक्या झालेल्या आहेत. तेल पण तापत ठेवले. तेल तापले काय ते आपण बघूया, टेस्ट करूया. तेल पण तापलं. आता हे आपण तेलामध्ये मुगाची डाळ टाकूया. गॅस मोठाच ठेवायचा. आता ही डाळ आपली चांगली कुरकुरीत झालेली आहे. आता या एका थालीमध्ये टिश्यू पेपर टाकलाय, त्याच्यावरती काढून घेऊया. तेल चांगले नितळून घ्यायचं. मुगाची डाळ झाली. आता चण्याची डाळ टाकूया. चण्याची डाळ पण फ्राय करायला ठेवली. आता ही मुगाची डाळ आपण फ्राय करून घेतले. त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि चाट मसाला टाकायचा आहे, चवीनुसार मीठ. आता हे चांगलं हलवून घ्यायचं. आता हे झाले सगळे, हे पूर्ण रेडी झालेले आहे. आता आपण चण्याची डाळ चांगली फ्राय करून घेऊया. आता आपली चणा डाळ पण चांगली फ्राय झालेली आहे बघा. जास्त पण काळी नाही करायची, नाहीतर मग खाताना ना तिची टेस्ट वेगळी लागेल. आता आपण मूग फ्राय करून घेऊया. अंगावरती उडतील, जरा सांभाळून करायचं. तळणीचा जो प्रकार आहे तो व्यवस्थित तळला जायला पाहिजे, म्हणून चांगलं तळून घ्यायचं आणि थोडं लांब झारा घ्यायचा आणि लांब हात ठेवायचा, नाही तर अंगावरती तेल उडायची शक्यता असते. आता आपण मूग टाकले. आता ही चणा डाळ जी आपण घेतलेली आहे, हे बघा, आवाज बघा, एकदम कुरकुरीत झालेली आहे. तर ह्याच्यावरती, ह्या डाळीवरती आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकूया, म्हणजे अगदी बाजारसारखी होईल. थोडीशी हळद, थोडासा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिक्स करायचं. आवाज बघा कसा खुळखुळ खुळखुळ आवाज येतो. एकदम एकदम कुरकुरीत झालेली आहे आपली चणा डाळ. आता हे मूग पण आपले तळून झालेले बघा, एकदम कुरकुरीत झालेले. आवाज बघा. हे बघा, एकदम छान झाले दोन्ही डाळी, मूग. आता याच्यावरती थोडीशी आपण हळद टाकू, काश्मीरी लाल मिरची, चवीनुसार मीठ.
आणि थोडंसं चाट मसाला. त्या हळदने तिखट नाही टाकलं तरी चालतं, असं सुद्धा छान लागतं. आता या आपल्या दोन्ही डाळी आणि मूग चांगले फ्राय झालेले आहेत, कुरकुरीत झाले आहेत. आता हे कसं खायचं, तर तुमच्या घरामध्ये कोण ड्रिंक वगैरे करत असेल, म्हणजे थोडक्यात तुम्ही समजून घ्या काय ते, तर त्यासाठी हा चकना म्हणून एक प्रकार येतो, तो त्याच्याबरोबर खायचा. नाही तर असं अधूनमधून तोंडात घातला तरी चालतो, असं काही नाही, मुलांचा आवडीचा आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.